नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी घडामोड कांदा संदर्भातील आहे। कांद्याचे भाव वाढणार का? तर कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार, कशामुळे वाढणार, काय महत्त्वाचं कारण, थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते। शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची अपडेट, कांद्याचे भाव कशामुळे वाढणार, कांद्याचे भाव वाढू शकता का आता? तर आता या ठिकाणी बघितलं, नाशिक दिंडोरी या भागातील सर्वाधिक कांदा पिकवला जातो आणि त्या ठिकाणचे खासदार सध्या बदलले आहे। भाजपचे जे काही खासदार होते ते आता सध्या बदलून टाकलेले आहे। आता या ठिकाणी बघितलं, दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही पूर्वीचे खासदार होते भारती पवार, त्या या ठिकाणी पराभूत करून त्या ठिकाणी आता नवीन खासदार येणार आहे, नवीन खासदार आलेले आहे। त्यानंतर नाशिक जिल्ह्यात सुद्धा तशीच परिस्थिती आहे। भाजपच्या या सरकारने मात्र कांदा निर्यात बंदीच हाच मुद्दा धरून ठेवला होता की कांद्याची निवडून येण्यासाठी आम्ही कांदा निर्यात बंदी केल्यामुळे आम्हाला चांगलं मतदान मिळेल, परंतु सद्यस्थिती त्या ठिकाणी दिसाली आहे आणि काही भागात कांदा निर्यात बंदीमुळे सरकार पडतोय, तर काही ठिकाणी मराठा आरक्षण, बीडचं चित्र बघा, जालन्याचं सुद्धा चित्र बघा। खऱ्या अर्थाने या ठिकाणी मराठा आरक्षणामुळे या ठिकाणी हे लोक पडलेले आहे। खऱ्या अर्थाने तुम्ही बघू शकता, बीडमध्ये अतिवृष्टीचा सामना झाला होता, त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं सांगायचं झालं तर मोठ्या या ठिकाणी समोरच्या पार्टीला असं वाटत होतं की आपण निवडून येणार भाजपच्या। आता त्या ठिकाणी शरद पवार गटाचे, राष्ट्रवादीचे या ठिकाणी उमेदवार बजरंग सोनवणे आलेला आहे आणि जालन्यात सुद्धा मराठा आरक्षण संदर्भात मुद्दा पेटला होता। त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी कल्याणराव काळे हे काँग्रेसचे या ठिकाणी काँग्रेसचे आहे, त्या ठिकाणी आलेले आहे आणि भाजपचे उमेदवार, केंद्रीय मंत्री राहिलेले भाजपचे उमेदवार त्या ठिकाणी पडलेले आहे। नाशिक जिल्ह्यात सुद्धा तसं चित्र आहे, दिंडोरी सुद्धा तसं चित्र आहे। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये चांगले जर निर्णय या नवीन खासदारांनी घेतला लोकसभेत, या ठिकाणी त्यांनी मुद्दे मांडले कांदा संदर्भात, नक्कीच यांना पुढे सुद्धा यश मिळेल। परंतु कांदा उत्पादक सुद्धा त्यांना मतदान देईल, तर त्यांची कांदा संदर्भात योग्य ते निर्णय घेतला तर कांद्याचे भाव सुद्धा वाढतील। धन्यवाद।